श्री स्वामी समर्थ। उद्या सोमवार चैत्र पंचमी, अतिशय दुर्मिळ योग। प्रत्येकाने आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी मुलांवरून ओवाळून टाका ही एक गोष्ट आयुष्यभराचे दुःख, दारिद्र्य, संकट समाप्त होते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते। आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुखासाठी एक आई काय नाही करत? कधी कधी असं होतं की आपण खूप प्रयत्न करतो, मुलंही कष्ट करतात, पण तरीही त्यांच्या पदरी यश पडत नाही। घरामध्ये सतत कटकटी होतात किंवा मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी थांबत नाही। मग आपल्याला प्रश्न पडतो की नक्की चुकतंय कुठं? तर मित्रांनो, याचं उत्तर दडलं असतं आपल्या सभोवतालच्या ऊर्जेमध्ये। आणि हीच ऊर्जा बदलण्यासाठी उद्या येत आहे सोमवार चैत्र पंचमी। हा केवळ एक साधा वार नाही, तिथी नाही, तर हा एक असा अतिशय दुर्मिळ आणि दैवी योग आहे जो कित्येक दशकानंतर जुळून आलेला आहे। शास्त्रात या योगाला संकट निवारण योग मानलं गेलेलं आहे। मातांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या मुलांच्या नशिबाला एक नवी दिशा देऊ शकतो। आज मी तुम्हाला एक अशी अत्यंत गुप्त आणि प्रभावी गोष्ट सांगणार आहे जी उद्याच्या या शुभ मुहूर्तावर प्रत्येकाने आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे। ही गोष्ट ओवाळून टाकताच तुमच्या मुलांच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाचं दुःख, दारिद्र्य आणि त्यांच्यावर असलेलं संकट एका क्षणात समाप्त होऊ शकतात। पण हे लक्षात ठेवा, हा उपाय करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। ती गोष्ट कोणती आहे, ती कशी ओवाळायची आणि ओवाळताना नेमकी कोणती चूक टाळायची ज्यामुळे हा उपाय उलटणार नाही, हे सर्व मी तुम्हाला आजच्या या भागात सविस्तर सांगणार आहे। व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला अशा काही गोष्टीचा उलगडा करेन ज्या तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण त्याचं महत्त्व तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितलं नसेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा काही विशिष्ट वस्तूंच्या दानाबद्दल सांगेल ज्या उद्याच्या दिवशी दान केल्यास तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि गरिबी तुमच्या उंबरठ्याला शिवणार सुद्धा नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे। तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या मुलांवर आणि स्वामींवर अपार श्रद्धा असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। तुमची एक कमेंट तुमच्या सकारात्मकतेची दारं उघडू शकते। चैत्र पंचमीचे महत्त्व सांगते, ऐका मित्रांनो। हिंदू शास्त्रामध्ये चैत्र महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला महिना जो सृष्टीतील नवचैतन्य घेऊन येतो। पण उद्याची ही चैत्र पंचमी सामान्य नाही। उद्या सोमवार आहे जो साक्षात कैलाशपती महादेवाचा वार आहे। जेव्हा पंचमी तिथी आणि सोमवार एकत्र येतात तेव्हा एक असा योग तयार होतो ज्याला शास्त्रामध्ये अमृत सिद्धी योगासारखे सामर्थ्य प्राप्त होते। आता तुम्ही विचार करत असाल की ताई, योग तर येत जात असतात, मग हाच योग इतका खास का? तर याचं उत्तर असं आहे की या दिवशी वातावरणात सात्विक लहरींचा प्रभाव सर्वाधिक असतो। ज्या मातांना असं वाटतं की त्यांच्या मुलांच्या प्रगतीला कोणाची तरी दृष्ट लागली आहे किंवा मुलांच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढलेला आहे, त्यांच्यासाठी ही वेळ म्हणजे एक वरदान आहे। अनेकांना हा प्रश्न पडतो की
आमची मुलं हुशार आहेत, अभ्यास करतात, पण परीक्षेच्या वेळी त्यांना काहीतरी होतं किंवा त्यांना नोकरीत यश का मिळत नाही? घरामध्ये विनाकारण कटकटी का होतात? पैसा येतो पण टिकत का नाही? याचं कारण तुमच्या कुंडलीत नसते, तर ते तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेमध्ये दडलेलं असू शकतं. कधीकधी बाहेरील नकारात्मक शक्ती किंवा नजरदोष आपल्या मुलांच्या वाढीला खीळ घालतात आणि हेच दोष काढून टाकण्यासाठी उद्याचा हा दुर्मिळ मुहूर्त आपल्याला साधायचा आहे. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची किंवा हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. विज्ञानानुसार सुद्धा काही गोष्टींमध्ये विशिष्ट ऊर्जा असते. तुमच्या स्वयंपाकघरात अशा 3 अतिशय सामान्य वस्तू आहे ज्या आपण रोज वापरतो, पण त्या 3 वस्तू जेव्हा एका विशिष्ट क्रमाने आणि विशिष्ट पद्धतीने एकत्र केल्या जातात तेव्हा त्यातून एक अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, जी घरातील कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीला किंवा नजरदोषेला एका क्षणात खेचून बाहेर काढते. पण थांबा, केवळ वस्तू असून चालत नाही, त्या ओढण्याची एक गुप्त पद्धत आहे. अनेक जण ओवाळून टाकताना एक मोठी चूक करतात, ज्यामुळे उपाय फळत नाही. आणि त्या 3 वस्तूंमध्ये एक अशी खास चौथी गोष्ट आपल्याला मिसळायची आहे, जी या उपायांचं सामर्थ्य 100 पटीने वाढवते. ती चौथी गोष्ट कोणती आणि ती कोणत्या क्षणी त्या उपायात टाकायची, हे रहस्य मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात उलगडून सांगणार आहे. हा उपाय केल्यावर तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरचं तेज बदलेल आणि त्यांच्या कामातील अडथळे दूर होतात, याची मला खात्री आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या वस्तू आणि त्यांच्या मागचं शास्त्र. चला तर मग आता वळूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो महाउपाय जो उद्याच्या चैत्र पंचमीला प्रत्येकाने आपल्या मुलांच्या साठी आणि घरासाठी करायचा आहे. प्रेक्षकांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुख्यत्वे 3 वस्तू, दिव्य वस्तू लागणार आहे. त्या वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात रोज असतात, पण त्याचं एकत्र येणं उद्याच्या दिवशी काय चमत्कार करू शकतं हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दालचिनी, समृद्धीचे चुंबकीय तत्व. पहिली वस्तू आहे दालचिनी. विज्ञानात ही केवळ एक मसाला असली तरी अध्यात्मात दालचिनीला मॅग्नेट ऑफ मनी अँड सक्सेस म्हटलं जातं. दालचिनीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि ऐश्वर्याला आकर्षित करण्याची एक अदृश्य चुंबकीय शक्ती असते. जेव्हा ही अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा ती मुलांच्या प्रगतीतील आडवे येणारे अडथळे दूर करते. दुसरी वस्तू आहे साखर. साखर ही साक्षात चंद्र आणि शुक्राचे प्रतीक आहे. चंद्र हा आपल्या मनाचा कारक असतो. ज्या मुलांचं मन अभ्यासात लागत नाही किंवा जे सतत चिडचिड करतात त्यांच्यासाठी साखरेचा हा प्रयोग अमृतासारखा काम करतो. साखर जीवनात गोडवा आणते आणि मुलांच्या स्वभावातील उग्रपणा कमी करून त्यांना स्थिर करते. तिसरी वस्तू भीमसेनी कापूर. नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी तिसरी वस्तू, सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर. लक्षात ठेवा, जिथे तुम्हाला साधा कापूर वापरायचा नाही. भीमसेनी कापूर हा नैसर्गिक आणि शुद्ध असतो. हा जळताना त्यातून जो धूर निघतो तो घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि मुलांच्या शरीराभोवती असलेले नजरदोष एका क्षणात जाळून खाक करण्यासाठी जगातील सर्वात उत्तम घटक मानला जातो. चला तर मग आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. मातांनो, हा केवळ एक तोडगा नाही, तर हे एक ऊर्जा शुद्धीकरण आहे, ज्यामुळे ही पद्धत अत्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण यातील प्रत्येक छोटी गोष्ट तुमच्या मुलांच्या भविष्याशी जोडलेली आहे. पहिली पायरी,
मनाची तयारी आणि वेळ हा उपाय करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे उद्या संध्याकाळी, म्हणजे सूर्यास्तानंतरची दिवे लागण्याची वेळ. जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात तेव्हा वातावरणातील नकारात्मक शक्ती कमकुवत असते आणि आपली प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोचतेच. हा उपाय करताना तुमचं मन शांत ठेवा. रागाचा लवलेशही नको. तुमच्या मनात केवळ एकच विचार असावा, माझ्या मुलाचं भलं होत आहे. तुमची स्वामींवरची अढळ श्रद्धा या उपायाला 100 पट अधिक शक्ती देईल. दुसरी पायरी सांगते, ऐका. पात्राची निवड. उपाय करण्यासाठी पात्र निवडताना खूप काळजी घ्या. शक्यतो तांब्याचं पात्र किंवा मातीचं छोटं पंटी दिवा वापरा. तुम्हाला माहीत आहे का, आपण स्टीलचं पात्र का टाळतो? शास्त्रानुसार स्टील हे शनी आणि राहूशी संबंधित मानलं जातं, जे ऊर्जेला अडथळा आणू शकतात. या उलट तांबं हे सूर्य आणि मंगळाचे प्रतीक आहे, जे सकारात्मक ऊर्जेला खेचून घेतं. म्हणून तांब्याचं किंवा मातीचं पात्र निवडा. साहित्य मांडण्याची पद्धत सांगते. आता या पात्रात सर्वात आधी भीमसेनी कापुराच्या 2 ते 3 मोठ्या वड्या ठेवा. भीमसेनी कापूर हा नैसर्गिक असतो आणि तो जळताना काळा धूर सोडत नाही, तर पांढरा शुद्ध धूर सोडतो. त्या कापराच्या वड्यांवर अर्धा चमचा साखर टाका. ही साखर चंद्राला शांत करते. आणि सर्वात शेवटी त्यावर दालचिनीची पूड किंवा छोटा तुकडा ठेवा. लक्षात ठेवा, दालचिनी ही लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्यामुळे ती साखरेचा आणि कापराचा वापर असायला हवे. प्रज्वलित आणि धुराची शक्ती. आता एक अगरबत्ती किंवा काडीपेटीच्या साह्याने तो कापूर प्रज्वलित करा. जसा जसा कापूर पेट घेईल तसा तसा साखर वितळू लागेल आणि दालचिनीचा एक गोड उबदार सुगंध दरवळू लागेल. हा जो धूर निघतो तो साधा धूर नाही, हे एक पॉझिटिव्ह एनर्जी शील्ड तयार होतं. ओवाळण्याची गुप्त पद्धत. आता आपल्या मुलाला किंवा मुलीला समोर एका पाटावर बसवा. त्याचं तोंड शक्यतो पूर्व दिशेला असावं. तो प्रज्वलित पात्र उजव्या हातात धरा. मुलाच्या पायापासून सुरुवात करून डोक्यापर्यंत, पुन्हा डोक्यावरून पायापर्यंत अशा प्रकारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ओवाळा. ओवाळताना तो धूर मुलाच्या शरीराला, विशेषतः त्याच्या कपाळाला आणि हृदयाला स्पर्श करेल अशा बेताने पात्र फिरवा. पण मातांनो, ही कृती करताना सर्वात महत्त्वाचं काय आहे? जेव्हा तुम्ही 7 वेळा ओवाळता तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला मनात एक विशिष्ट वाक्य उच्चारायचे आहे. ते वाक्य तुमच्या मुलाच्या आयुष्यातील संकटांना खेचून घेण्याचं काम करेल. आणि हे ओवाळून झाल्यावर ते जळतं पात्र घरातच हे ओवाळून झाल्यावर जळतं पात्र तसंच घराच्या आत ठेवायचं की बाहेर न्यायचं हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे, कारण इथेच अनेक जण मोठी चूक करतात. आता सर्वात महत्त्वाचा क्षण. जेव्हा तुम्ही ते प्रज्वलित पात्र तुमच्या मुलावरून 7 वेळा ओवाळत असाल तेव्हा केवळ हात हालून चालणार नाही. तुमच्या अंतःकरणीय शक्ती आणि शब्दांची ताकद या उपायाला सक्रिय करते. ओवाळताना मनात एक शक्तिशाली संकल्प करा. हे ईश्वरा, हे स्वामी समर्था, माझ्या मुलाच्या प्रगतीच्या मार्गातील सर्व बाधा, अडलेली इडापिडा, लागलेली नजरदोष आणि घराला ग्रासलेलं दारिद्र्य या पात्रात अग्नीसोबत आत्ताच्या आत्ता भस्म होऊ दे. त्याच्या आयुष्यात सुखाचा, यशाचा आणि आरोग्याचा प्रकाश पडू दे. हे वाक्य तुम्हाला 7 वेळा प्रत्येक फेऱ्यात पूर्ण श्रद्धेने म्हणायचं आहे.
तुम्ही पाहाल जसा जसा तो कापूर जळेल तशी तशी तुमच्या मनातील भीती आणि मुलाच्या भोवतीची नकारात्मकता जळून खाक होईल. विसर्जनाची गुप्त पद्धत सांगते. ही चूक टाळा. हा उपाय केल्यावर अनेक जण ते पात्र घरातच देव्हाऱ्यासमोर किंवा कोपऱ्यात ठेवून देतात. ही सर्वात मोठी चूक आहे. आपण मुलांच्या अंगावरील नकारात्मक ऊर्जा त्या पात्रात खेचून घेतलेली आहे. त्यामुळे ते पात्र घरात ठेवणे म्हणजे ती ऊर्जा पुन्हा घरातच ठेवण्यासारखे आहे. काय करावे सांगते. कापूर पूर्ण विझू द्या. त्यानंतर पात्रात जी काही थोडी राख किंवा साखरेचे अंश उरले असतील ते घेऊन तात्काळ घराबाहेर पडा. हे साहित्य घराबाहेर असलेल्या एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाशी, शक्यतो पिंपळ किंवा वडाचे झाड नसल्यास कोणतेही फळाचा झाड अर्पण करा. जर जवळ नदी किंवा वाहते पाणी असेल तर त्यात विसर्जित करणे सर्वोत्तम. महत्वाची अट ऐका. हे विसर्जन करायला जाताना आणि तिथून परत येताना कोणाशीही बोलू नका, मागे वळून पाहू नका. ही मौन पाळण्याची कृती तुमच्या उपायाची शक्ती दुपटीने उपायाची शक्ती टिकून ठेवते. विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाय सांगते. एकाग्रता पोटली. आता त्या मातांसाठी एक खास उपाय ज्यांच्या मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा परीक्षेची भीती वाटते. चैत्र पंचमीच्या त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही एक एकाग्रता पोटली तयार करून शक्यतो कशी तयार करायची सांगते. एक स्वच्छ पांढरा सुती कापडाचा छोटासा तुकडा घ्या. त्यामध्ये थोडी खडीसाखर आणि दालचिनीचा एक वखंड तुकडा ठेवा. ही पोटली बांधून तुमच्या मुलाच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा त्याच्या दप्तरात ठेवा. या मागचे शास्त्र काय सांगते. दालचिनीचा सुगंध मेंदूला उत्तेजित करतो आणि साखरेची ऊर्जा मनातील विचलितपणा दूर करते. उद्याच्या दिवशी हा उपाय केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात एक वेगळीच गोडी निर्माण होते. हा उपाय नक्की करून पहा. त्याचे निकाल तुम्हाला लवकरच दिसतील. मित्रांनो, शास्त्रात एक सुंदर वचन आहे. दत्त भवती सफल. अर्थात जे दान केलं जाते तेच जीवनात सफल होतं. चैत्र पंचमीला या पावन पर्वावर तुम्ही केलेलं छोटंसं दान सुद्धा तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची शक्ती ठेवतं. म्हणून काही गोष्टी शक्य असल्यास दान करा. जसे पाणी, गूळ आणि हरभरा डाळ. जाता जाता एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या एक लाईक तुम्हाला असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, विशेषतः सर्व मातांना शेअर करा, जेणेकरून कोणाचं तरी भलं होईल. अशाच आध्यात्मिक आणि प्रभावी उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या मुलाचं नाव किंवा तुमची जी काही इच्छा असेल ती कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून नक्की व्यक्त करा. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.